नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? आणि मजेतच असायला हवे. तर मी आहे अश्विनी आणि तुमचं स्वागत करते माझ्या नवीन रेसिपीमध्ये. आता माझा मुलगा आहे 2 वर्षाचा आणि त्याला आता कुठेतरी नवीन चॉकलेट खाण्याची किंवा असं गोड खाण्याची खूपच त्याला इच्छा होते. त्यामुळे मी त्याला म्हटलं चला आता बाहेरचं तर द्यायचं नाही, कारण बाहेरच्या चॉकलेटमध्ये खूप प्रिझर्वेटिव्ह चॉकलेटचे म्हणजे साखर असते किंवा कलर असतात जे मुलांच्या हेल्थसाठी इतके भयानक असतात, ज्याचे आजकाल नवीन नवीन खूप दिसायला लागलेत. त्यामुळे म्हटलं चला आज आपण त्याच्यासाठी काहीतरी भन्नाट अशी नवीन रेसिपी आणि एकदम आरोग्यदायी आणि हेल्थफुल असेल त्याच्या हेल्थसाठी अशी मी रेसिपी दाखवणार आहेत. आणि म्हटलं का नाही तुमच्या पण मुलांसाठी तीच हवी, तर म्हणून म्हटलं चला आज मी तुमच्यासोबत एक नवीन मस्त अशी आणि एकदम हेल्दी रेसिपी शेअर करणार आहेत. चॉकलेटची रेसिपी, जे होममेड चॉकलेट आपण घरी बनवणार आहे. आता त्यामध्ये सगळे इंग्रेडियंट्स जे आहे ते सगळे आरोग्यासाठी खूप आणि खूप महत्त्वाचे आणि तितकेच हेल्पफुल आहे मुलांच्या वाढीसाठी आणि त्यांच्या हेल्थसाठी. तर चला मैत्रिणींनो, साहित्य बघूया. आता इथे मी घेतलेले आहे 1 वाटी प्लेन ओट्स, त्यानंतर सेम 1 वाटी मी मखाना घेतले, अर्धी वाटी मनुके घेतलेत, अर्धी वाटी बदाम घेतलेत, आता अर्धी वाटी म्हणजे थोडेसे पिस्ता घ्यायचे आहेत आणि तुमच्याकडे काजू असेल तर काजू पण ॲड करा. आणि नंतर मी घेतलेले आहे भोपळ्याचे बी आणि त्याचसोबत आपण त्याला गोडीसाठी मस्त कुठलीही साखर किंवा गूळ वापरायचा नाही आहे, तर आपण मस्त नॅचरल शुगर म्हणून आपण खजूर वापरणार आहोत. तर मैत्रिणींनो, आता इथे मी एक पॅन ठेवला आहे. आता त्यामध्ये खूप कमी गॅसवरती मस्त असे मखाना आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे. त्यानंतर मी त्यामध्ये प्लेन ओट्स टाकले, जे एकदम मस्त कमी गॅसवरच भाजायचे मैत्रिणींनो आपल्याला, कारण जर तुम्ही गॅस फास्ट केला तर हे सगळं इंग्रेडियंट्स जळू शकतात किंवा करपट वास पण येऊ शकतो. तर त्यामुळे मस्त अशी क्रिस्पी होईपर्यंत कमी गॅसवरतीच आपल्याला भाजायचे. आता मैत्रिणींनो, आजकाल मुलांच्या खूप खाण्यापिण्याच्या खूप नखरे झालेले आहेत. माझंच काय, तुमचीही मुलं अशीच करत असाल तर बाहेरच्या फास्ट फूडकडे लवकरच लक्ष जातं. त्यापेक्षा आपण का असं घरगुती फूड देऊ नाही शकत? तर मी तुमच्यासाठी खूप मस्त रेसिपी घेऊन आली. आता चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. त्यानंतर मी थोडेसे मगज बी, भोपळ्याचे बी, बदाम हे सगळं टाकलेलं आहे. त्यामुळे मुलांच्या त्यामध्ये कुठलेही असे हार्मफुल इंग्रेडियंट्स नाही आहे. आणि हे सगळं मस्त क्रिस्पी होईपर्यंत कमी गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता मी इथे बघू शकता किती क्रंची आणि एकदम मस्त भाजलेले आहेत आपले सगळे पदार्थ. आणि सगळं छान असं थंड होऊ द्या, कारण आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचे. आता तुम्ही जर गरमच त्याला हे केलं तर जास्त म्हणजे माझा मुलगाही खालून काहीतरी त्याचं चालू होतं खटपट, काहीतरी मम्मा हे दे, मम्मा ते दे. आणि हे सगळं मी मस्त बारीक करून घेतलं मिक्सरच्या भांड्याला. सगळंच आपल्याला छान बारीक करून घ्यायचं आहे. आता मी 1 बाय 1 थोडं थोडं टाकून करून घेते. आता मी सर्वप्रथम सगळी पावडर बारीक झाली आहे, पण मखाना आपले राहिले होते तर मी परत मखाना काढून घेतले आणि त्यात मस्त मिक्सरला परत बारीक करून घेतलेत, कारण आपल्याला हे सगळं पावडर फॉर्ममध्ये बनवायचं आहे. जास्त पण बारीक करू नका आणि जास्त पण असं जाडसर ठेवू नका, जेणेकरून आपल्याला ते असं गोल गोल करता येईल त्याचे रोल छोटेसे. किंवा तुम्ही यामध्ये आणखी थोडंसं तूप वगैरे पण घालू शकता. आणि अंजीर असेल तर नक्कीच अंजीर पण टाका. आता मी माझ्याकडे समहाव जेवढे ड्रायफ्रूट्स आत्ता अवेलेबल होते तेवढ्यापासूनच बनवले. तुम्ही त्यामध्ये मखाना घालू शकता, अंजीर घालू शकता, आणखी त्यामध्ये तुम्ही वॉलनट्स पण घालू शकता. आणि त्यानंतर सगळं झाल्यानंतर आपल्याला यामध्ये खजूर घालायची आहे. मी 1 वाटी खजूर घेतलेली आहे. आता तुम्हाला माहिती आहे, मुलं गोड खाण्यासाठी खूप मस्त त्यांना भारी वाटतं एकदम, आणि त्यातले त्यात चॉकलेट असेल तर मुलांची मज्जाच मज्जा. आता सगळेच मुलं चॉकलेट खातात, पण आपणही द्यायचे. पण का द्यायचे? हे द्यायचे कारण बाहेरचे जे चॉकलेटमध्ये कितीतरी प्रिझर्वेटिव्ह असतं, कलर असतो, पाम ऑइल असतं आणि तेवढं हायजीन आहे का नाही हे पण आपल्याला माहीत नसतं. आणि त्यानंतर आता मी इथे त्यामध्ये थोडंसं चॉकलेट सिरप ॲड करणार आहे, कारण आपल्याला ते एकदम मऊ मऊ त्याचे छोटेसे बारीक असं पीठ मळल्यासारखं आपल्याला करायचं आहे. तर तुम्ही यामध्ये थोडंसं अर्धी वाटी तूप पण घालू शकता, त्याने पण खूप छान बनतात. आता हे सगळं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. आपलं सगळं मस्त बारीक पावडर झालेली आहे.
आणि हवं तर तुम्हाला जास्त मेहनत यापेक्षा जास्त घ्यायची नसेल तर तुम्ही याचेही छोटे छोटे बॉल्स बनवू शकता, म्हणजेच लाडू बनवून ठेवू शकता. जे ड्रायफ्रूट्स लाडू पण आजकाल म्हणजे छानच आहे आणि मुलं पण खातात. तर माझा मुलगा खूप नखरेल आहे, त्याला लाडू नको असतात, पण असं काहीतरी नवीन काहीतरी दिलं ना, चॉकलेट वगैरे असं काहीतरी मम्मानी, तर ते फार खाणार. म्हणून मला हे पुढची प्रोसेस करावी लागली. पण तुम्ही पण ट्राय करू शकता. आता हे मी छान असं बारीक बारीक छोटे छोटे बॉल करून घेणार आहे. आणि चॉकलेटचं जे हे असतं, मी सिलिकॉनचं चॉकलेट ट्रे घेतलेला आहे, जो माझ्याकडे अवेलेबल होता घरात. तुम्ही नॉर्मलवाला पण घेऊ शकता, सिम्पल गोलवाला, ज्याचे चॉकलेटचा शेप पण येतो आणि दिसायलाही छान दिसतात. आता माझ्याकडे हा होता. हा थोडासा डिफिकल्ट आहे कारण हा लिक्विड फॉर्ममधला आहे, पण तरी मी त्यामध्येच बनवले होते कारण हाच होता माझ्याकडे अवेलेबल. तुम्ही दुसराही घेऊ शकता किंवा कॉमन कुठल्याही शॉपमध्ये तुम्हाला सिलिकॉनचं चॉकलेट ट्रे मिळून जाईल, एकदम इझिली मिळतं. आणि त्यानंतर हे सगळे छोटे छोटे आकारात बनवून घ्यायचेत आपल्याला आणि त्यामध्ये ठेवून द्यायचेत चॉकलेट ट्रेमध्ये. आणि हा चॉकलेट ट्रे आपल्याला मिनिमम 5 ते 6 तास फ्रीजमध्ये, डीप फ्रीजमध्ये ठेवायचा आहे. आणि मी इथे सिम्पल चॉकलेट सिरप यूज करणार आहे, जे दिसायलाही छान दिसतं आणि मात्र हे कडक होणार नाही, हा नॉर्मलच राहणार. त्यापेक्षा तुम्हाला जर क्रंची बनवायचे असेल तर तुम्ही डार्क चॉकलेट मिळतं, जे व्हाईटमध्ये मिळतं आणि किंवा चॉकलेट ब्राऊनमध्ये पण मिळतं, तर तुम्ही कुठलंही यूज करू शकता. ते क्रंची बनतं आणि खूप छान पण लागतं आणि टेस्टी पण आहे, दोन्हीही चांगले आहेत. आणि हे मी सगळं मॅश करून घेतले मस्त. आणि त्या